युधिष्ठिर आणि सगळे पांडव गांधारीला पण मान द्यायचे. युद्धाच्या वेळेला सुद्धा युधिष्ठिराला त्यांनी नमस्कार केला. तिने आशीर्वाद काय दिलाय माहिती आहे? यतो धर्मस ततो जया. ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूचा विजय होवो. आता धर्म हे चांगल्या अर्थाने पण आपण म्हणतो, म्हणजे हा तुझा धर्म आहे वगैरे वगैरे. किंवा युधिष्ठिराचं एक नाव धर्म आहे. गांधारी कृष्णाला शाप देते. कृष्णाला शाप देण्याचं सामर्थ्य आणि तेज ज्या बाईत आहे ती काय असेल कल्पना करा. त्याकडे नियोग नावाची एक पद्धती होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचा विवाह झाला आणि काही कारणाने ती विधवा झाली म्हणून असेल, पती समर्थ नाही म्हणून असेल, पण तिला मूलबाळ होत नाही, तर तेवढ्या पुरतं कोणातरी पुरुषाबरोबर ती राहायची आणि तिला जो मुलगा होईल तो मान्य केला जायचा. सत्यवतीच्याच तोंडी ते मला तिच्या आयुष्याचं सार वाटतं. त्याचे शब्द असे: अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. कुंती ही खरी शूरसेनाची, म्हणजे कृष्णाची आत्या आहे ती सख्खी. कुंती ही जरी क्षत्रिय म्हटलं कारण दत्तक होऊन, तरी ती मूळची कोण आहे? यादव. आणि भीष्माना ते फार डाचायचं की ही यदुवंशातली आहे. माझ्या मुलाला म्हणजे पांडूला क्षत्रिय राजकन्या पाहिजे. माद्री जास्त देखणी होती, पण ती कशी येईल? तिचं वर्णन जे केलंय ते परिक्रीता, म्हणजे भीष्माने खूप सोनं नाणं पाठवलं आणि क्रीत म्हणजे विकत घेतलेली. जर कुणाच्या मनात असं असेल की माद्री सती गेली, तर तिथे कुठेही सती हा शब्द वापरलेला नाही. सहगमन. द्रौपदी, अग्निकन्या, युधिष्ठिर तिलाही हरवून बसला. ती रजस्वला आहे. मला पणाला लावायच्या आधी तो हरला होता का नंतर हरला? तेव्हा कर्ण असं म्हणतो, पंचानाम पांडुपुत्राणाम नवरेषा द्रौपदी भवत. पांडुपुत्र सगळे समुद्रात बुडले होते. ही द्रौपदी त्यांची नौका बनली आणि तिने त्यांना वाचवलं. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आमचा विषय आहे महाभारतातील स्त्रिया. महाभारत या महाकाव्यामध्ये आपण विविध कर्तव्यशील महिला पात्रांची आपल्याला ओळख झाली आहे. या स्त्रिया केवळ कथेचाच भाग नाही, बट द वे दे फेस चॅलेंजेस थ्रोन ॲट देम, दे आर इन्स्पायरिंग इन टुडेज स्टेट ऑल्सो. म्हणूनच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सुचेताताई परांजपे. नमस्कार ताई. सुचेताताई या 10वीमध्ये मेरिट लिस्टमध्ये होत्या आणि त्यांना नॅशनल ओपन मेरिट स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. येट शी ऑप्टेड फॉर आर्ट्स. सुचेताताई यांनी BA आणि MAमध्ये युनिव्हर्सिटी टॉप केलं आहे. वैदिक स्टडीजमध्ये PhD केलेलं आहे. तसंच ताईंनी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या महाभारत प्रोजेक्टमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. सो अशाच अनुभवी आणि तज्ज्ञ अशा सुचेताताई आज आपल्यासोबत आहेत. ताई, आज आपण कुठल्या व्यक्तिरेखेपासून सुरुवात करणार आहोत? नमस्कार. आधी माझ्याकडूनही सर्वांना शुभेच्छा. आणि आजकाल आपण जे महिलांचं काय सक्षमीकरण वगैरे बोलतो ते किती जुनं आहे आपल्याकडे हे बघण्यासाठी आज मी इथे मुद्दाम बोलणार आहे. तर मी महाभारतातल्या 4-5 स्त्रियांबद्दल बोलायचा माझं इच्छा आहे. आणि त्यातली सगळ्यात पहिली कोण तर सत्यवती. आपल्याला सत्यवतीबद्दल कुठे काय माहिती असतं? म्हणजे फारसं काही माहिती नसतं त्यांच्याबद्दल. पण सत्यवती ही कोण होती माहिती आहे तुम्हाला? ही उपरिचर नावाच्या राजाची मुलगी आहे. अच्छा. तिला एक जुळा भाऊ होता. तो कोण? विराट. ज्याच्याकडे पांडव अज्ञातवासात राहायला गेले, तो विराट आणि सत्यवती ही एका कोळ्याला सापडली. एका कोळ्याला सापडले हे जुळं. बाय द वे, महाभारतात भरपूर जुळी आहेत. कृपकृपी जुळी आहेत. नकुल सहदेव आहेत, द्रौपदी दृष्टद्युम्न जुळे आहेत, खूप जुळे आहेत. उत्तर आणि उत्तरा जुळे भावंड आहेत. तर ही सापडल्यावर कोळी राजाकडे घेऊन गेला. तर राजाने सांगितलं, मुलगा दे मला
मुलगी घेऊन टाक तुला. अच्छा, त्या मला बाई पण नकोय. असत. तर त्याने मुलीला जाऊ दिलं. जाऊ दिलं. म्हणजे मी हे मुद्दाम का सांगितलं की ही मुलगी जेव्हा मोठी झाली आणि तिला हे सगळं कळलं असेल तेव्हा तिच्या मनात काय भावना असतील. आय वॉज नॉट वॉन्टेड ही भावना मनात घेऊन मोठं होणं ही काही फार चांगली गोष्ट आहे. आणि ही राजाची कन्या वाढली कुठे तर एका कोळ्याकडे. मत्स्यगंधाही म्हणतो कारण तिच्या अंगाला तोच वास यायचा. तर पण तिने ते स्वीकारलं आणि स्वीकारल्यावर मुख्य काय केलं की आपला जो पिता, आता हिचा पिता म्हणजे तो कोळी दाश, तर त्याला मदत करायला गेली. म्हणजे सर्वार्थाने ती त्या घरातली होऊन गेली. हे महत्वाचं आहे. आणि मग ते झाल्यावर यमुनेतनं एका तीरावरनं दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी त्यांची नौका होती, ती चालवायला शिकली, सगळं काही करायला लागली. पण मूळचं देखणे पण काही लपत नाही. आणि एकदा असंच नौकेतून जाण्यासाठी पराशर नावाचे ऋषी आले. तेव्हा ती नौका चालवत होती. तर त्या ऋषींना ही खूपच आवडली. अशी साधारण 18-19 वर्षाची मुलगी, ती मुळातच सुंदर असते. तर त्यांनी म्हटलं की तू माझी हो. अच्छा. तर ती म्हणाली कसं काय, नौकेमध्ये सगळे लोक आहेत. तर म्हणाले मी धुकं तयार करतो म्हणजे कुणाला काही दिसणार नाही. बरं, मी हे जे सगळं तुम्हाला सांगतेय हे महाभारताच्या क्रिटिकल एडिशनमधलं आहे, जी पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटनी तयार केली. आणि कुठलीही कथा, कादंबऱ्या किंवा इव्हन टी व्ही सिरियल्स बघून आपल्याला ह्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, ते थोडं बाजूला ठेवूया आपण. तेव्हा हे झाल्यावर ती त्यांची झाली आणि तिला मुलगा झाला. तो कोण माहीत आहे? व्यास. म्हणजे व्यास, जे महाभारताचे आपल्याला लेखक म्हणूनही माहिती आहेत आणि एक त्याच्यातली व्यक्तिरेखा म्हणूनही माहिती आहेत. ते त्यांची ही आई आहे. म्हणजे किती मोठं तिचं काम आहे बघा तिथे, किंवा रोल, भूमिका किती मोठी आहे. आणि मग ते म्हणाले मी प्रसन्न आहे, तू काही माग. तर ती म्हणाली किती छोटी मुलगी आहे बिचारी. ती म्हणाली मला ना सगळे मत्स्यगंधा म्हणतात कारण माझ्या अंगाला माशाचा वास येतो. तसं असतंच ना. तर ते म्हणाले ठीक आहे, तुझा माशाचा वास मी काढून टाकीन. ऋषी होते, त्यांच्याकडे सिद्धी होत्या. तर त्यापेक्षा आपण असं करूया, तुला मी एक सुंदर सुगंध दरवळेल असं वर देतो आणि तो अगदी म्हणजे मैलोद मैल पसरेल. पूर्वीच्या काळी योजन नावाचं परिमाण होतं, माईल्स ऑफकोर्स नव्हते. तर ते म्हणून तिला योजनगंधा असं नाव पडलं. की खूप दुरून, जसा कस्तुरी मृगाचा वास दुरूनच यायला लागतो, तसं तिला ते योजनगंधा नाव पडलं. व ते काय म्हणाले की आपल्याला आता हा जो मुलगा झालाय त्याला कोळ्याच्या घरात ठेवून मी काय करू, मी एवढा मोठा ऋषी, तर मी त्याला घेऊन जातो आणि त्याला मी शिकवीन. बरोबर आहे ना त्यांचंही. मुलाचं शिक्षण इथे कुठलं होणार आहे. आणि म्हणून पराशर व्यासाला घेऊन गेले. म्हणजे एवढं सगळं करून सत्यवतीच्या हातात काय आहे ना, तो तिचा पती तिथे राहिलाय आणि ना, मुलगाला पण घेऊन. म्हणजे मी हे सारखं का सांगते, एक स्त्री म्हणून मला ह्या प्रत्येक वळणावर तिच्याबद्दल आई ग असं वाटायला लागतं. की वाटत नाही, कारण तिने ह्याच्यावर खूप सुंदर उत्तर हुडकलंय. आणि तेच आज आपण 8 मार्चच्या निमित्ताने प्रत्येकीने लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाच्याही आयुष्यात, स्त्री असो नाही तर पुरुष, संकट येतात, रडत न बसता त्याच्यावर सत्यवतीने मात कशी केली ती बघा. खूप दिवस गेले, मध्ये वर्ष. एकदा हस्तिनापूरचा सम्राट शंतनू हा असाच फिरायला आला होता नदीच्या काठी. आणि त्याला खूप सुंदर सुगंध कुठला येतोय तेच कळेना, हा कुठल्या फुलाचा तर नाही आहे. आणि मग त्या सुगंधाच्या दिशेने गेला तर तो म्हणाला मी हस्तिनापूरचा सम्राट आहे आणि तू माझी राणी हो. अच्छा. तर काय होतं माहिती आहे का, जेव्हा एखाद्या मुलीला लहान वयात ठेच लागते, पराशरांच्या बरोबर तिचं राहणं
हे तिच्या दृष्टीने तसं सुखावह झालंच नाही आहे. हो. एकटी ना पत्नी म्हणून वावरली ना आई म्हणून. तर ती म्हणाली मी नाही काही बोलणार, माझ्या बाबांना जाऊन विचार. मग शंतनू आला त्या कोळ्याकडे. कोळी पण हुशार झाला होता. आता ते सगळे लोक ताक पण फुंकून पिणार एक्सपिरियन्स. आणि म्हणून कोळी म्हणाला अच्छा हस्तिनापूरचा सम्राट का, बर. सगळ्यांना माहिती होतं की शंतनूला गंगापासून म्हणजे गंगेपासून 7 मुलं झाली होती, ती त्यांनी नदीत सोडली. आणि 8वा एक त्यांनी सांगितलं तू गेलीस तरी चालेल पण हा मुलगा पाहिजे, कारण हस्तिनापूरला वारस पाहिजे. तर त्याचं नाव देवव्रत. पण तुला तर तो देवव्रत मुलगा आहे, तो राजा होणार, माझ्या मुलीने का लग्न करावं, तिच्या पदरी काय येणार आहे, तिच्या मुलांना काय मिळणार आहे. म्हणजे माणसं कशी बदलली पहा. आणि सत्यवती गप्प होती कारण तिला काही ह्याच्यात पडायचंच नव्हतं. मग शंतनू म्हणाला नाही, देवव्रत हाच युवराज आहे, तोच राजा होणार. तो निघून गेला. अच्छा. पण तो इतका झुरायला लागला. पण लक्षात घ्या की शंतनूनी एका स्त्रीच्या प्रेमापोटी आपल्या मुलावर अन्याय केला नाही. तो परत गेला तिच्याशी लग्न न करता. मग त्या देवव्रतांनी माहिती काढली की काय झालं होतं त्या दिवशी. तिथून आल्यापासनं हे काही बोलत नाही आहेत माझे पिता. त्याच्याबरोबर गेलेल्या लोकांनी सांगितल्यावर शंतनूला न सांगता देवव्रत इथे आला आणि त्यांनी सांगितलं मी त्यांचा पुत्र देवव्रत आणि तुम्हाला माझ्या पित्याशी विवाह करायला काय अडचण आहे. तर कोळ्यांनी सांगितलं तू राजा होणार, हिला काय मिळणार. तर तो म्हणाला मी काय तुम्हाला म्हणजे सरळ सांगतो की मी राजा होणार नाही, वचन दिलं. बरं वचन म्हणजे त्या लोकांचं काही. मग कोळी किती हुशार झाला होता. तो म्हणाला ठीक आहे रे, तू आत्ता नाही म्हणतोस, उद्या तुझं लग्न झालं, तुला मुलं झाली की ते म्हणतील मोठ्या राजपुत्राचा मुलगा म्हणून आमचा हक्क आहे, विच इज अ फॅक्ट. बरोबर. हा मुद्दा लक्षातच नव्हता आला देव. तो म्हणला असं का, मग मला मुलंच होऊ नये असं मी करीन, मी लग्नच नाही करणार. अशा रीतीने देवव्रतांनी घोर प्रतिज्ञा केली की मी आजन्म अविवाहित राहीन. संस्कृतमध्ये उग्र घोर या अर्थाने भीष्म असा शब्द येतो. भीष्म झाला तयार. देवव्रत ह्याला आता आपण नंतर पुढे भीष्म म्हणतो. आणि भीष्मानी कल्पना करा, भीष्म आणि सत्यवती यांच्यातलं वयाचं अंतर फार नसेल नाही का. पण त्यांनी तिला म्हटलं ए ही मातर, हे आई चल रथात बस, मी तुला घेऊन जातो, आपण विवाह करू तुझा. केवढं मोठं मन असेल. आणि मग सत्यवती गेली. मग तिला 2 मुलं झाली. एकाचं नाव चित्रांगद, दुसऱ्याचं नाव विचित्रवीर्य. मुलं लहान असतानाच शंतनू गेला. पण सत्यवतीनी का सांगते सत्यवतीनी, कारण राजमाता हा एक विशिष्ट व्यक्तिमत्व असतं. राजा गेला तरी हिने लहान मुलाला गादीवर बसवलं चित्रांगदाला आणि राज्य केलं भीष्माच्या मदतीने. चित्रांगद युद्धात मारला गेला. अच्छा. दोघांचे विवाह लहानच आहे. लहान. मग विचित्रवीर्याला गादीवर बसवलं. तो त्याला काहीतरी रोगच होता आणि हिला भयंकर भीती की ह्याचंही लग्न नाही झालं तर काय, आता वंश म्हणजे तिला मुलगा पाहिजे ह्याच्यापेक्षा कुरुवंश पुढे गेला पाहिजे, ही तिची तळमळ होती. आणि विच इज राईट. मग तिने भीष्माना म्हटलं हे बघ तिकडे मी ऐकलं की त्या राजाच्या 3 मुलींचा स्वयंवर आहे, अंबा अंबिका अंबालिका, त्यांना घेऊन ये ना तू यांच्यासाठी. भीष्म गेला. मग काय युद्धविद्ध झालं, सगळं ते झालं, सोडून देऊ. आणि ह्या 3 जणी आनंदाने बसल्या. कारण त्यांना काय वाटलं की ज्या माणसानी आजन्म अविवाहित राहीन अशी प्रतिज्ञा केली तो आमच्यासाठी आला. म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांच्या सौंदर्यामुळे आणि भीष्मच त्यांच्याशी लग्न करणार आहे, बरोबर असंच त्या बिचाऱ्यांना वाटलं. मग वाटेत ते कळलं की नाही तसं काही नाहीये, अंबा उतरून गेली, आपण ते नको बघूया आता काही.
आणि ह्या दोघी आल्या, त्यांचा विचित्रवीर्याशी विवाह करून दिला. ॲज लक वूड हॅव इट, त्या विचित्रवीर्याचा रोग बळावला आणि त्याचं मूल बाळ होण्याआधीच निधन झालं. म्हणजे सत्यवती बिचारी एकटी इतकी धडपडते. पहा, ॲट एव्हरी स्टेज शी इज ट्राईंग हर बेस्ट, आणि ॲट एव्हरी स्टेज तिच्या पदरात काहीही पडत नाही. ठीक आहे. मग तिने भीष्माला म्हटलं, त्याकडे नियोग नावाची एक पद्धती होती. म्हणजे एखाद्या स्त्रीचा विवाह झाला आणि काही कारणाने ती विधवा झाली म्हणून असेल, पती समर्थ नाही म्हणून असेल, पण तिला मूलबाळ होत नाही, तर तेवढ्या पुरतं कोणातरी पुरुषाबरोबर ती राहायची आणि तिला जो मुलगा होईल तो मान्य केला जायचा. आणि हे त्या काळात एक्सेप्टेबल होतं. ऍक्सेप्टेबल म्हणजे धर्मशास्त्रात नियम आहेत तसे. म्हणजे आपल्याला जे वाटतं, प्राचीन माणसं ना, त्यांचे जुने पुराणे विचार असतील, आपल्यापेक्षा खूप मॉडर्न आजच्या डेटमध्ये इट माइट लाईक अगदी ब्लास्फेमी, म्हणजे कोणाला हे शक्यच वाटणार नाही. तर भीष्म म्हणाले, बरोबर आहे, आपण करूया. आता सत्यवती एक हुशार स्त्री आहे, हे लक्षात घ्या. हुशार आणि चतुर. आत्तापर्यंत तिने पावलं कशी उचलली आहेत बघितलं. ती म्हणाली भीष्माला, आपण असं करूया ना, तूच कर की नियोग, कारण तू कुरुवंशाचा आहेस, चांगला उमदा देखणा तरुण आहेस, तूच ये. भीष्माला त्यांना आश्चर्याने थक्क होणे असा जो वाक्प्रचार आहे तसे ते झाले. म्हणाले, अगं तुझ्या पायी मी अशी प्रतिज्ञा केली आणि आता तू मला ती मोडायला सांगतेस? माझ्याच्यानी हे होणार नाही. मग सत्यवती विचार करायला लागली, काय करू? मग तिला आठवलं व्यास, तिचा माझाच मुलगा आहे. आता गंमत कशी आहे, व्यास आणि भीष्म हे सावत्र भाऊ आहेत. कारण भीष्मांचा पिता शंतनू आणि व्यासांची आई सत्यवती, आणि त्या दोघांचा मुलगा, म्हणजे लक्षात आलं, म्हणजे एक प्रकारे नात्यातलाच मुलगा. मग तिने व्यासांना बोलावलं. म्हणाली, असं असं आहे, तुला हे हे करायचं. व्यास तिकडे हिमालयात कुठेतरी तपश्चर्या वगैरे असं चालू होतं. मग ते म्हणाले, माझी तयारी आहे, कारण हे कर्तव्य म्हणून मी करणार, पण आज नको. मी असा हा तपस्व्याच्या वेशात आलोय. आणि महाभारतामध्ये व्यासांचं जे वर्णन आहे, त्यांचं एक नाव कृष्णद्वैपायन आहे. ते काळे होते वर्णाने, काळे असू देत, त्याच्याबद्दल काही नाही. आपले सगळे देव सुद्धा, राम आणि कृष्ण सुद्धा सावळे आहेत, कोणी फेअर अँड लवली असं आपल्याकडे नाही. तर त्यांच्या अंगावर केस होते, दात पुढे होते, तपश्चर्येत असल्यामुळे केस बिसचा सगळा अवतार होता, फाटके तुटके कपडे होते. ते म्हणाले, मी राहतो इथे, या आफ्टर ऑल त्या राजकन्या आहेत, हस्तिनापूरच्या सम्राज्ञी आहेत त्या, आणि मी त्यांना कसा सामोरं जाऊ? सत्यवती म्हणाली, नथिंग डुईंग, मला आता वेळ काढायचा नाही. त्या विचित्रवीर्यासाठी मी थांबले तोच गेला. ती डेस्परेट झाली. डेस्परेट म्हणजे काय? आणि मग तिने, व्यास म्हणाले, ठीक आहे, पण मला एक सांगा, तुम्हाला याच्यातली एक गोष्ट खटकली नाही की सत्यवतीने खुशाल भीष्मांना सांगितलं, मला आहे ना लग्नाआधी आहे ना एक मुलगा होता. हो, म्हणजे तिच्यात ते करेज होतं. आणि का होतं? स्वार्थासाठी नाही, कुरुवंशासाठी. मग मला नेहमी वाटतं बरं का, तिची सून म्हणजे कुंती, पांडूची बायको. कुंतीने का बरं नाही सांगितलं, मला ना लग्नाआधी एक मुलगा होता बरं का, त्याचं नाव कर्ण. सांगितलं असतं तर महाभारतच बदललं असतं. तिने कधीच नाही सांगितलं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपण वी कीप सेइंग, यु नो, की आय वर इन युअर शूज यू वुड हॅव टेकन द सेम डिसिजन. कोणी बदलू नाही शकत. तर एनिवे, मग व्यास गेले. आता हिने ती आधी तयार नव्हती नियोगाला, अंबिका. मग ही म्हणाली, नाही कुरुवंशासाठी वगैरे वगैरे वगैरे. आपल्याकडे काय, फॅमिली की इज्जत म्हटल्यावर सगळेजण काही करायला आहे. तर ती म्हणाली, आणि शिवाय तुझा देवर येणार आहे. संस्कृत शब्द आहे देवर, म्हणजे दीर. हिला दीर कोण माहितीये? भीष्म. तिला कुठे माहिती व्यास? तिला वाटलं व्यास, तिला वाटलं चला हे येणार, किंवा कोणीतरी कुरुवंशातला चुलत भाऊ, चुलत घराण्यातला, पण कुरुवंशातला आहे.
कोणीतरी राजकुमार येणार. शी वॉज काइंड ऑफ ओके विथ दॅट. पण आले कोण? ती घाबरली. तिने डोळे मिटून घेतले. नाही, व्यास आले ते झालं. व्यासानं बघून तिने डोळे मिटून घेतले आणि त्या दोघांना जो मुलगा झाला तो धृतराष्ट्र जन्मांध होता. कारण आईने गर्भाधानाच्या क्षणी डोळे मिटलेले होते. आपल्याकडे गर्भसंस्कार हा एक स्वतंत्र विषय आहे, पण असं झालं. सत्यवती पुन्हा वैतागली. खरंच बिचारी, काय मला वाईट वाटतं तिचं. मग ती म्हणाली अंबालिकाला की आता तुझी पाळी. अंबालिकाला ती आले, व्यास आले रात्री. त्यांना बघून ती भीतीने पांढरी फटक पडली. आणि म्हणून पांडू हा ॲनिमिक, पांडू म्हणजे पांडुरका, त्याला काहीतरी जन्मजात ॲनिमिया सारखं काहीतरी होतं, रोग होता. आता काय झालं, कुरुवंशात 2 मुलं आली, धृतराष्ट्र आणि पांडू. पण दोन्ही शरीराने दुबळी आहेत. अशी माणसं राज्यावर बसू शकत नाहीत असं असतं काहीतरी, अनलेस देर इज सम एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन. मग सत्यवती म्हणाली, नाही अंबिके, तू मोठी आहेस, तुला आज परत यावं लागेल व्यासांसमोर. अंबिका म्हणाली, हो येते ना. कशा बायका हुशार होतात बघ. आणि तिने सांगितलं येते आज रात्री मी तयार राहते. आपली एक दासी होती पारशवी नावाची, तिला आपला मुकुट वगैरे सगळं दिलं आणि म्हणाली, तू तो घालून त्यांना सामोरी जा, मी नाही जाणार आहे. आणि मग पारशवी गेली. फॉर अ दासी इट वॉज अ ग्रेट थिंग की व्यासांसारखे थोर महर्षी माझ्यासाठी आलेत. की व्यासांना काय कळलं नाही. त्यांनी म्हटलं ठीक आहे, हीच ती आहे अंबिका. आणि त्यांना जो मुलगा झाला, सिन्स बोथ द पेरेंट्स वेअर हॅपी, त्यांचा मुलगा खूप शहाणा झाला. त्याचं नाव विदुर. पण तो दासी पुत्र आहे म्हणून त्यालाही राज्यावर बसायचा अधिकार नाही. म्हणजे काय म्हणायचं काय, ती इतकं एफर्ट घेते, कष्ट घेते, प्रयत्न करते, चांगले चांगले मार्ग हुडकते. शेवटी अर्थात धृतराष्ट्राला बसावंच लागलं राज्यावर, तो भाग वेगळा. पण या सगळ्यामुळे ही जी बिचारी एका राजाची मुलगी आहे सत्यवती, तिला काय झालं, हाती काय मिळालं, नवरा नाही, तो शंतनू लवकर गेला आणि पराशर तर थांबलेच गेले. मुलगा नाही. बरं, हे चित्रांगद आणि विचित्रवीर्य त्यांच्या लहानपणीच गेले. नातवंड म्हणावी तेही सगळे असे विचित्र, कोणी जन्मांध, कोणी अनिमिक, कोणी दासीचा पुत्र. म्हणजे काय मिळालं तिला. आणि म्हणून ती खूप वैतागली, डेस्परेट. तू मगाशी म्हणालीस तसं शी गॉट डेस्परेट. आणि आयुष्यात प्रत्येकच चाल जर तुमची चुकत नाही, पण यश मिळालं नाही त्याला, तर जे होतं ते तिचं झालं. तिला वाटलं नको मला हे सगळं. आणि ती आपल्या दोन्ही सुनांना घेऊन वनवासात निघून गेली, अंबिका आणि अंबालिकांना. आणि मला सत्यवतीचं कौतुक अशासाठी वाटतं की यातली एकही गोष्ट तिने स्वार्थासाठी केली नाही, की मला ना हे पाहिजे म्हणून मी ना तसं करीन, असं कधीच नव्हतं. फक्त कुरुवंश एवढंच तिचं ध्येय होतं. आणि तरी सुद्धा सत्यवती माझ्या मते उपेक्षित राहिली. कोणी लिहिलंय सांगा सत्यवतीवर? कोणी पुस्तकं काढली का, सिनेमा काढला का, काय काढलं? आम्ही कॉलेजमध्ये असताना एक नाटक लिहिलं गेलं, मत्स्यगंधा, वसंत कानेटकरांनी लिहिलं. त्याच्यातली सत्यवती मला अजून आठवते. आणि त्या नाटकात एक काव्य आहे, गाणं आहे, म्हणजे सत्यवतीच्याच तोंडी. ते मला तिच्या आयुष्याचं सार वाटतं. त्याचे शब्द असे, अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. म्हणजे ती इतकं करून धडपड करून हताश झाली शेवटी, पण प्रयत्न सोडले नाहीत. आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की फळ काय मिळेल हे आपल्या हातात नाही, पण प्रयत्न सोडू नका. आणि म्हणून सत्यवतीकडनं आपण आज सुद्धा शिकण्यासारखं माझ्या मते
खूपच नक्कीच. निश्चितच आहे. तर ताई, सत्यवती जी नातवंड होती, धृतराष्ट्र आणि पांडू, आणि बरोबर. यांच्या ज्या बायका होत्या गांधारी आणि कुंती, यांच्याबद्दल काही स्टोरीज आहेत? अर्थात कारण त्यांच्यापासूनच पुढे आपण ज्यांना कौरव आणि पांडव असं फेमसली ओळखतो ते दोघं जण आपल्याला दिसणार आहेत. पहिले गांधारीबद्दल, कारण ती मोठी पण आहे आणि तिची गोष्ट आपल्याला माहिती नसते बिचारीची. गंधार देश म्हणजे आजचा त्या काळीचा कंदाहार ज्याला आपण म्हणतो ना, अफगाणिस्तान. तेव्हा अफगाणिस्तानापर्यंत आपलंच राज्य होतं सगळीकडे. आणि ही कंदाहारची राजकन्या म्हणून, म्हणजे गंधार देशाची म्हणून गांधारी. अच्छा. आता काय झालंय, धृतराष्ट्र भले हस्तिनापूरचा राजा असेल पण तो जन्मांध आहे. त्याला कोणी आसपासच्या लोकांना माहिती आहे कोण त्याला मुलगी दे मुद्दामून. अच्छा. मग भीष्मांनी ठरवलं आपण लांब जाऊन मुलगी आणूया. अच्छा. आणि म्हणून अफगाणिस्तानापर्यंत गेले आणि सांगितलं हस्तिनापूरच्या सम्राटासाठी मागणी घालायला आलो. विच वॉज अ फॅक्ट. म्हणजे गांधारीला हे माहिती नव्हतं, तिला माहिती नव्हतं की हा जन्मांध आहे. अच्छा. बरं, इतका दूर तो देश. आत्ता सुद्धा आपण कुठे जातो इतक्या दूर, म्हणजे अफगाणिस्तानामध्ये तर नाहीच, पण कशाला जाऊ. आणि त्या वेळेला राजा तर तिकडे, म्हणजे तिचा पिता सुबल त्याचं नाव, तो तर येऊच शकणार नव्हता. त्याने काय केलं, आपला जो मुलगा युवराज होता त्याला म्हटलं तू हिच्याबरोबर जा, हिचं लग्न लावून दे आणि परत ये, कारण तू पुढचा राजा होणार आहेस. त्या भावाचं नाव माहिती आहे, शकुनी. तर हा शकुनी तिचा भाव. मुद्दाम का सांगितलं, शकुनी परत गेला असता तर तो तिथला राजा होणार आहे. पण इथे आल्यावर त्यांना जेव्हा विवाहाच्या आधी काही वेळ कळलं की हा जन्मांध आहे, तेव्हा शकुनी भयंकर घाबरला. तो म्हटलं अगं, लग्नाच्या आधीच ज्या लोकांनी आपल्याला फसवलंय, तुझं काय होईल. याचं आणखीन एक कारण असं की गांधारी सुद्धा गडबडून गेले. लहान आहे, लग्नाची स्वप्न बघत आलेली राजकन्या आहे आणि तिला जर कळलं की पती जन्मांध आहे, म्हणजे मी काय दागिने घातले, किती सुंदर आहे, त्याला काही फरकच पडणार नाही. आणि मुख्य फसवलं गेल्याचं दुःख असतं. बरोबर. तर ती म्हणाली तो जन्मांध आहे ना, मी पण डोळ्यावर पट्टी बांधणार. म्हणजे ही तिने रागानी, निराशेनी, कधी कधी लोक निराशा, आजकाल बघा सगळे जण डिप्रेशन बद्दल बोलतात आणि डिप्रेशन मध्ये गेलेली माणसं चुकीचे निर्णय घेऊ शकतात. तसं तिने एखादी आजची तरुणी असती तर तिने म्हटलं असतं त्याला दिसत नाही ना, मी त्याची काठी होईल, मी त्याला सगळीकडे घेऊन जाईल. बरोबर आहे. पण ते काय जे आता आपण कोण नावं ठेवणार तिला. म्हणून शकुनी म्हणाला तू अशी पट्टी बांधलीस तो राजा जन्मांध, मी इथे थांबतो. हे मी मुद्दाम का सांगितलं, स्त्रियांशी संबंधित आहे असं नाही, पण शकुनी काही आपण म्हणतो तितका दुष्ट नव्हता. पुढे तो चिडला असेल ना, माझ्या बहिणीला किंवा मुलीला फसवलं तर मी पण चिडेन. बरोबर. तर एनिवे, मग गांधारीचा विवाह झाला. तिने ती डोळ्यावर पट्टी बांधलेलीच आहे आणि किती अवघड आयुष्य असेल पण. पण ठीक आहे. त्याच्यात पांडू, त्याचा तोपर्यंत कुंतीशी विवाह झाला होता आणि तो म्हणाला, त्याला पांडूला राज्यबिज्यमध्ये काही रसच नव्हता. तो म्हणला मी हिमालयात जाऊन तप करणार. तर तो ह्या त्याची माद्री नावाची पण पत्नी आहे, दोघींबरोबर उत्तर कुरु म्हणतात त्याला, म्हणजे नॉर्थ ऑफ कुरुक्षेत्र, तिकडे तो गेला हिमालयात निघून. तिथे कळलं की कुंती पण गर्भवती आहे आणि इथे ही पण गर्भवती झाली होती गांधारी. पण कुंतीला युधिष्ठिर झाल्याची बातमी हेरांनी आणली, पण हिला हिची डिलिव्हरीच होईना. ती चिडली की काय सगळीकडे असं होतं. गांधारी चिडली आणि तिने आपल्या पोटावर आघात केला आणि तिचा गर्भ पडून गेला. आता एक गंमत सांगते. आपल्या मनात इतके गैरसमज असतात. सगळीकडे तुम्ही वाचलं असेल कुठल्या तरी गोष्टीत, कुठल्या तरी सिनेमात, काहीतरी, की तिला एक लोखंडाचा गोळा झाला, त्याचे तिने 100 तुकडे केले.
लोखंडाचा गोळा कोणाला होईल का? मग संस्कृतमध्ये त्या क्रिटिकल एडिशनमध्ये शब्द काय आहे तर लोहगोल. लोहचा एक अर्थ लोखंड असा 100% आहे. दुसरा अर्थ असा आहे लाल बुंद. मासाचा गोळा हा लाल बुंद असणार आहे. तुम्हाला जर कुठली गाणी बिणी माहिती असतील, वसंतराव देशपांडेंचं एक गाणं आहे पहा, तेजोनिधी लोहगोल असं सूर्याचं वर्णन केलंय. मग आता सूर्याचं वर्णन काय, तो लोखंडाचा गोळा आहे असं केलंय का लाल बुंद आहे असं केलंय. तेव्हा तिला तो मासाचा गोळा झाला. आता एक आणखीन गांधारीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट माझ्या मते, गांधारीचं खरं कौतुक कोणी केलं असेल कल्पनाच येणार नाही. व्यास. ती व्यासांची सून आहे. कारण धृतराष्ट्र हा त्यांचा पुत्र आहे. हा, जरी कागदोपत्री नाही तरी खरा त्यांचा. आणि त्यांना कुठेतरी ते डाचत होतं की ही फसवली गेली बिचारी. आणि म्हणून ते गांधारीचे कौतुक करायची एक संधी सोडत नाही. त्यांच्या जेव्हा कानावर आलं, तिचं नेहमी उल्लेख प्रज्ञावती, सत्वशीला वगैरे वगैरे शब्दांनी करतात. मग ते तिला म्हणाले, तू काय वेड्यासारखं केलंस, असं करू नकोस. आपण हे अनेक कुंभांमध्ये घालू, त्याच्यात मी काही आज्य म्हणजे तूप नव्हे फक्त काही इतर काहीतरी मी औषधं घालतो, मलम घालतो आणि ही आपण वाढवू मुलं. आता ही कथा आहे, ही आपण मेटॅफरिकली घ्यायची, रूपकात्मक घ्यायची. हां, आणि व्हॉटेवर तिला मग त्यातून मुलं झाली. त्यातला मग तुम्हाला माहिती असेल 100 कौरव आपण म्हणतो. आता 100 कौरव एकट्या हिला होणं शक्य नाहीये. त्याचा अंतःपूर मोठं होतं, राजा होता धृतराष्ट्र. तेव्हा कुणाकुणाची ती मुलं असावीत. 100 कौरवांचा उल्लेख महाभारतात फक्त 2दा येतो नावाची यादी. एकदा ते सगळे जन्मले म्हणून, एकदा ते सगळे मरण पावले म्हणून. मग कोणाचा येतो? दुर्योधन, दुःशासन, विकर्ण म्हणून एक होता, चित्ररथ म्हणून एक होता आणि युयुत्सु. या 5 जणांचे उल्लेख अधनं दुर्योधन दुःशासन तर कायमच पण येत राहतात. पण त्यांना एक मुलगी पण होती, दुःशला. ती पण मुलगी होती, ती पण यांच्यातनंच आलेली. बरोबर आहे तुझं. मग आता गंमत अशी आहे की इकडे पांडू मरण पावतो म्हणून कुंतीला तोपर्यंत त्यांची 5 मुलं झालेली असतात. त्यांना घेऊन कुंती परत येते. आपण कुंती माद्रीबद्दल बोलू तेव्हा मी बोलीन ह्याच्यावर. आता हे 100 कौरव आणि हे पहिल्यापासनं राजवैभवात वाढलेले राजकुमार आहेत. हे जे आले ते ऋषिकुमारांसारखं आयुष्य जगत आले. कंदमुळं खा, कुठे घे घे, हिम तप करा वगैरे वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादी कुंती, माद्री पण गेलेली आहे, कुंती ती आता विधवा आहे, 5 मुलांना घेऊन मोठ्या दिराच्या आश्रयाला येते, तेव्हा सगळ्या लोकांची सहानुभूती तिला आणि त्या 5 मुलांनाच जाणार. हे आजही तितकंच सत्य आहे. आणि मग तसं झाल्यामुळे कौरवांच्या मुलांवर म्हणजे या दुर्योधन दुःशासनांवर वगैरे काहीसं एक तू मोठा ना गप्प बस असं करून आपण जसं करतो ना आणि एखाद्याचं जास्त कौतुक करतो, तसं होत होत पांडवांचं कौतुक खूप झालं आणि मग त्यांच्यात वैर निर्माण झालं. ते वैर कुठल्या टोकाला गेलं ते तुम्हाला माहितीच आहे. पण प्रत्येक वेळेला अगदी द्यूत खेळताना सुद्धा गांधारीनी दुर्योधनाला बोलावून सांगितलं, नका हे करू, हे वाईट आहे, करू नका. पण तो ऐकणारच नव्हता. काय आहे, दोन्ही अर्थाने त्यांच्याकडे बघायला ना आई आहे ना वडील अंध म्हणून हिने डोळ्यावर पट्टी बांधली आहे म्हणून, पण तरी गांधारीचं मुलांवर खोटं प्रेम नाहीये, आंधळं प्रेम नाहीये. धृतराष्ट्र मात्र दुर्योधनावर आंधळं प्रेम करायचा, त्याला संमती द्यायचं. एनिवे पुढे तर गांधारीनी जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा सांगितलं, ती आली दुर्योधनाकडे आणि म्हणाली, तू जर इथे युद्ध केलंस तर तुझा संहार होईल आपल्या कुरुवंशाचा, हे लक्षात घे.
पण तो कुठे ऐकायच्या परिस्थितीत होता. आत्ताही जगात इतकी युद्ध चालतात, आपले पंतप्रधान जाऊन अहो नको अहो शांतता वगैरे करतात, पण कोण ऐकतो? कोण आहे? तिथेही कोणी ऐकलं नाही. आणि तुम्हाला आठवत असेल तर युधिष्ठिर आणि सगळे पांडव गांधारीला पण मान द्यायचे, हो. कारण ती सच्शील होती आणि आईच्या आधी ते तिला नमस्कार करायचे. युद्धाच्या वेळेला सुद्धा युधिष्ठिराला त्यांनी नमस्कार केला. तिने आशीर्वाद काय दिलाय माहिती आहे? यतो धर्मस ततो जया. ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूचा विजय होवो. आता धर्म हे चांगल्या अर्थाने पण आपण म्हणतो, म्हणजे हा तुझा धर्म आहे वगैरे वगैरे. किंवा युधिष्ठिराचं एक नाव धर्म आहे, नाही का? धर्मराज म्हणता तुम्ही त्याला. मग काय तिच्या मनात होतं हे कळत नाही आपल्याला. पण मग ते सगळं होतं. तिला तो रोजचा संहार काय होत आहे कानावर पडत होतं. कल्पना करा, त्या युद्धामध्ये जो प्रचंड संहार झाला, तिची मुलं नातवंड आणि कोण पडतवंड चुलत भाऊ काय काय सगळे गेले. आणि तेव्हा तिने कृष्णाला बोलावलं. हे गांधारीचं मला फार महत्त्वाचं वाटतं. काय आहे माहिती आहे, स्त्रीला असं लहानपणापासून सांगितलं जातं सहन करायचं बरं, उलट उत्तर द्यायचं नाही. कबूल आहे, उलट उत्तर द्यायचं नाही हे माहिती आहे. सहन कितपत करायचं ही याची प्रत्येकाची मर्यादा असते. गांधारीने कृष्णाला फैलावर घेतलं. ती म्हणाली तुझ्यामुळे हे युद्ध झालं, तू हे सहज थांबवू शकला असतास. तर कृष्ण म्हणाला हेच तू आधी तुझ्या मुलाला सांगायला हवं होतंस. ती म्हणाली नाही, पण खरा कारण तू आहेस. आणि कृष्णाचा या युद्ध घडवून आणण्यात बराचसा हातभार होता हे आपल्याला माहितीच आहे. ते झाल्यावर जस्ट इमॅजिन, गांधारी कृष्णाला शाप देते. कोणाला माहीत नसतं. ती म्हणते म्हणजे तिच्याकडे काय सामर्थ्य आहे, नुसतं मेंटल नाही, म्हणजे तिचा शाप खरा होतो हे सामर्थ्य आहे. ती म्हणते तू या भावाभावांच्यात युद्ध माजवलंस आणि सगळा नाश केलास. मी तुला शाप देते की तुमच्या यदुवंशात सुद्धा असंच युद्ध माजेल आणि तुमचा वंश नाहीसा होईल. आणि तुम्हाला माहिती आहे पुढे द्वारकेमध्ये यादवी माजली असंच आपण म्हणतो. आणि त्याला सिव्हिल वॉरला मराठीतला किंवा संस्कृतमधला शब्द यादवी असाच आहे, कारण यदुवंशातली भांडणं एकमेकात भावाभावात. कृष्णाला शाप देण्याचं सामर्थ्य आणि तेज ज्या बाईत आहे ती काय असेल कल्पना करा. आणि पुढे ते म्हणजे ते मग आता युद्धाचं सगळं झालं, ती खूप शोक करते नॅचरली. पण मग धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती असे तिघं वानप्रस्थाला जातात. आणि तिथे त्यात वणवा लागतो आपल्याला माहिती आहे. आणि त्यात ते म्हणजे अग्निसात होतात असं म्हणतात. तसं तेव्हा ही बिचारी गांधारी म्हणायला गेली तर पोझिशन काय आहे, हस्तिनापूरची साम्राज्ञी. काय मिळालं म्हणजे कुठेतरी गरिबा घरी राहिली असती तरी बिचारी सुखात राहिली असती. पण लग्न फसवून नवरा जन्मांध, नंतर मुलं वाईट निघाली, त्याला ती जबाबदार होती. पण शेवटी एक आई म्हणून तिला दुःख झालंच असेल. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर गेली हे पाहणं आईसाठी किती वाईट असेल. आणि शेवटी तरी सुद्धा नवऱ्याची साथ सोडली नाही. म्हणजे वानप्रस्थाला सुद्धा त्याच्या आणि कुंती सुद्धा, म्हणजे ते तिघही सोबत गेले, म्हणजे त्यांच्या मुलांचं एवढं युद्ध झालं. आणि हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे गांधारी इन अ वे आपण असं पण म्हणू शकतो का की काइंड ऑफ मिस्ड अपॉर्च्युनिटी. म्हणजे एक तर धृतराष्ट्र जन्मांध होते, पण तिचं लग्न झाल्यावर देन शी डिसाइडेड की आता मी पट्टी बांधणार. म्हणजे तिच्यासाठी ऑलरेडी एक वन इज यूज टू दॅट कंडिशन. आता हिला नव्याने. अगदी बरोबर आहे. मला नेहमी वाटतं डोळे बांधून चालून बघा तुम्ही. अरे आपल्याच घरात आपण अडखळतो, मग हिला तर आयुष्य तसं काय. आणि मुलांमध्ये पण जसं कुंतीचे मुलं बघितले तर
तिने जे म्हटलं की जशी जी स्टोरी आहे की जे पण आहे ते पाची वाटून घ्या, सगळं ऐकायचे, पण हिचा मुलगा हिचं ऐकायचंच आता आपण नाही. कुंतीच्याच गोष्टीकडे वळूया. कुंती कोण हे तुम्हाला माहिती आहे? हो. तर कुंती ही खरी शूरसेनाची म्हणजे कृष्णाची आत्या आहे, ती सख्खी. हां, मग तिला दत्तक दिलं. आणि जेव्हा दत्तक दिल्यावर मग तिचं पांडूशी लग्न करून दिलं, तेव्हा कुंतीच्या तोंडी एक वाक्य आहे महाभारतात, हृदात हृदमिव हा आपतिता. म्हणजे मला आगीतून फुपाट्यात टाकलंय. तिला पांडू अगदीच ॲनिमिक म्हणजे रोगट दौरा हे तिला दिसलं, पण बोलली नाही काही. आणि त्याच्याबरोबर तिने संसार केला. पण कुंतीचं एक वर्णन आहे, मला ते सांगायचंय. ते कुंती लहान होती, राजवाड्यामध्ये कशाने खेळायची माहिती, कंदूक, चेंडू. अच्छा. म्हणजे मला खूप छान वाटतं की जो आजही मुलं खेळतात तो चेंडू मला पहिल्यांदा महाभारतात दिसला. आणि कुंतीच्या संदर्भात. म्हणजे ही मुलं विट्टी दांडू खेळायची ही कथा माहिती आहे, पण चेंडू पण आहे. एनिवे, ह्या कुंतीला कुंती भोजाकडे असताना तुम्हाला माहिती आहे एका जरा उग्र कडक ऋषींची सेवा करावी लागली आणि तिने ती केली. आणि मग तिला 5 वर मिळाले वगैरे वगैरे, ते माहिती आहे आपल्याला. वय लहान, त्या सत्यवतीसारखंच वय लहान आहे, बघूया तरी काय असतं असं म्हणून तिने बोलावलं सूर्याला आणि तिला कर्ण हा मुलगा झाला. आता इथे पहिल्यांदा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सूर्य नाही आला बरं का पृथ्वीवर. तो आला असता तर सगळं म्हणजे आपण राहिलोच नसतो. सूर्यासारखा तेजस्वी पुरुषाला असा मी त्याचा अर्थ लावते. आता पुढे सुद्धा इंद्रापासून अर्जुन म्हणजे काय इंद्र नाही आला, एक पराक्रमी पुरुष असे आपल्याला अर्थ लावावे लागतात. तर हा कर्ण झाला, घाबरूनच गेली, म्हणजे काय करायचं कळेना. आणि मग तिने तो क्षत्रिय आहे हे कळावं म्हणून त्याला एका वेताच्या टोपलीत ठेवलं आणि त्याच्याबरोबर कवच आणि कुंडल दिली, जी क्षत्रियाचं कवच का चिलखत युद्धामध्ये घालायचं. आणि म्हणून कर्णाला आजन्म कवच कुंडल आहेत असं आपण म्हणतो. आणि मग तो कर्ण सापडला पुढे, अधिरथाला सोडून देऊ आपण तो. कुंतीला कुठेतरी हे नक्की वाईट वाटलं नॅचरली. म्हणजे आपलं मूल नदीत सोडून द्यायचं हे फार सोपं नाही आहे, अजिबातच सोपं नाही आहे. फार काय, अजिबातच सोपं नाही. एनिवे, मग कुंतीला तिचं पांडूशी लग्न झाल्यावर ते गेले तिकडे ह्याच्यातच गेले हिमालयात. पांडूला स्त्री संग अलाउड नव्हता, त्याची काहीतरी कथा सांगतात, शाप वगैरे, पण मेनली तो सक्षम नव्हता. परत कुरुवंशाच्या मदतीला नियोग पद्धती धावून आली. कुंती म्हणाली तुझ्यापासून तर मूलबाळ होणार नाही हे उघड आहे, तर मी इथल्याच ऋषीवरांना कोणाला तरी बोलवते, मला असे वर मिळाले 4. म्हणजे मी म्हटलं तसं ते अलाउडच होतं त्या काळात. मग ते गेले, ते एक एक ऋषी आला. पहिल्यांदा धर्मराज झाला, पुन्हा अत्यंत धर्मनिष्ठ ऋषी आले असतील किंवा कोणी पुरुष, त्यांनी त्याच्यापासून धर्म. इंद्रासारख्या पराक्रमी माणसापासून अर्जुन झाला, एका बलाढ्य माणसापासून अर्थातच भीम झाला. आता माद्री पण पांडूची बायको आहे. तिला असं वाटेल ना की हिला 3 मुलं झाली, हिच्याकडे अजून एक वर शिल्लक आहे, तो मला मिळाला तर बरं होईल ना. पण आता ती लहान, बोलणार कसं. मी आता कुंती आणि माद्रीच्या कथा थोड्या एकत्र करते, पण मग कुंतीला बोलायचं तर हिंमत नाही. ती पांडूला म्हणाली पहा ना, त्यांना 3 मुलं आहेत, 4थावर मला द्या ना, सांगा ना तुम्ही, तुमचं ती ऐकेल. मग पांडूनी सांगितलं, कुंतीने ऐकलं सुद्धा की ठीक आहे, विच इज फेअर इनफ. कुठल्याही लग्न झालेल्या स्त्रीला मातृत्व हे हवंच असतं. म्हणजे मग तिने माद्रीला वर दिला. तर माद्री सुद्धा हुशार, महाभारतातल्या बायका ना हुशार होत्या प्रचंड. तिने काय केलं, हिने कसं इंद्र सूर्य असं बोलावलं, तसं न करता अश्विनौ म्हणजे अश्विनी आणि कुमार या 2 लोकांना बोलावलं.
म्हणून 2 वेळा तिला हे सुख मिळालं आणि तिला नकुल आणि सहदेव असे झाले. ठीक आहे. आता ह्या कुंती माद्रीची कथा आलीच आहे तर मी आणखीन थोडं सांगते. कुंती ही जरी क्षत्रिय म्हटलं कारण दत्तक होऊन, तरी ती मूळची कोण आहे? यादव. आणि भीष्मांना ते फार डाचायचं की ही यदुवंशातली आहे. माझ्या मुलाला म्हणजे पांडूला क्षत्रिय राजकन्या पाहिजे. त्यांनी काय केलं? मद्रदेश म्हणजे हिमालयाच्या कुशीतला बरं का, म्हणजे मद्रास नव्हे. मला एकाने विचारलं मद्रासहून आणली का? म्हणलं नाही. तर मद्रदेशातनं आणली. अतिशय देखणी होती माद्री, जास्त देखणी होती. पण ती कशी येईल? तिचं वर्णन जे केलंय ते परिक्रीता, म्हणजे भीष्माने खूप सोनं नाणं पाठवलं आणि क्रीत म्हणजे विकत घेतलेली. अच्छा. म्हणजे वडिलांना पैसे देऊन विकत घेतलेली अशी होती. तिलाही ते कुठेतरी दुःख झालंच असेल कारण आल्यावर नवरा हा असा म्हणजे आरोग्यवाला नव्हताच. आणि वडिलांनी पण दिलं, वडिलांनी देऊन टाकलं. म्हणजे दोन्हीकडनं मुलींना कसं वागवलं गेलं पहा. एनिवे, तर हे झाल्यावर माद्री आणि कुंती मात्र फार चांगल्या राहिल्या. हो, तिने तिचा एक वर पण माद्रीला म्हणजे दिला. तिला म्हणजे दिला. त्यांचं म्हणजे त्यांनी भांडणं केली नाही. त्याच्यानंतर एकदा पांडूला, ही 5 मुलं वाढत होती. एकदा पांडूला माद्रीचा मोह झालाच आणि त्यांनी तिला जवळ घेतलं. माद्रीच्या संदर्भात म्हणून सांगते मुद्दाम, महाभारतात वर्णन येतं की तिने खूप प्रतिकार केला, पण अशा वेळेला स्त्री अपुरी पडते, तुम्हाला कल्पना आहे. आणि पांडूनी तिला जवळ घेतल्यावर पांडूचा मृत्यू ओढवला. आता माद्रीच्या मनात हे खूप राहिलंय की माझ्यामुळे पांडू गेला. आलं लक्षात? आणि म्हणून कुंतीकडे परत आल्यावर तिने जेव्हा सांगितलं की पांडू राजा गेला, तेव्हा कुंतीला लगेच कळलं की का गेला. आणि ती म्हणाली तू असं केलंस? ती म्हणाली माझं ऐकलं नाही त्यांनी. आता मग त्यांना तिथेच अग्नी दिला. आणि काय केलं माहिती आहे? मग माद्रीनी, जर कुणाच्या मनात असं असेल की माद्री सती गेली, तर तिथे कुठेही सती हा शब्द वापरलेला नाही. सहगमन म्हणजे पतीबरोबर तिने स्वतःला जाळून घेतलं. का? कारण प्रचंड गिल्ट कॉम्प्लेक्स, अपराधाचा जो गंड एक असतो तो, माझ्यामुळे ह्याचं असं झालं. आणि एक कल्पना करा, जर त्या काळी सतीची चाल असती, इतके कौरव इतके पांडव गेले, एक पण स्त्री सती गेलेली नाही. पद्धत नव्हती, अजिबात नव्हती. मी सांगितलं का मुद्दाम की स्त्रियांच्या संदर्भात हे पण बघितलं पाहिजे आपण की तेव्हा ती पद्धत नव्हती. आणि माद्री बाय चॉईस गेली, तिचा चॉईस होता. एनिवे, मग कुंती परत आली इकडे. आता माद्री तर गेलीच आहे, पण कुंतीनी तिच्याबरोबर तिकडले ऋषी आले, कुंती आणि 5 मुलांबरोबर. आणि त्यांनी सांगितलं ही 5 मुलं नियोगाच्या न्यायाने पांडूची आहेत, म्हणून त्यांचं नाव पांडव. आणि ही कुरूंची आहेत म्हणून यांचं नाव कौरव. पण एक गंमत अशी आहे की पांडू सुद्धा कुरुवंशातलंच, म्हणजे खरं दोन्ही कौरवच आहे. पण आपण कथेच्या सोयीसाठी त्या 100 कौरव आणि यांना 5 पांडव म्हणतो नेहमी. कुंती एक उत्तम पालक होती. मला तिचं खरोखर कौतुक वाटतं की एका आईनी, सिंगल मदर आजकालच्या भाषेत, मुलांना कसं वाढवावं हे कुंतीकडनं शिकावं. मी सारखं म्हणते की महाभारतातल्या या स्त्रिया म्हणजे फक्त कथेतल्या नायिका नाही आहेत, कडनं शिकण्यासारखं खूप आहे, म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलते. तर एनिवे, कुंतीनी त्यांना वाढवलं. तुम्हाला माहिती आहे कुंती सगळीकडे त्यांच्याबरोबर गेली, लाक्षागृहात गेली, कुठेही ते गेले. तुम्हाला माहिती आहे ते लाक्षागृह पुढे जाळून टाकलं, पण ते सुटका झाली होती त्यांची वगैरे, भाग वेगळा. पण एक लक्षात घ्या की जेव्हा यांना तो म्हणजे ते द्रौपदी वस्त्रहरण वगैरे काय काय ते आहे, त्याच्यानंतर वनवासात जायला निघाले, तेव्हा सुद्धा कुंती चालली होती.
ती म्हणाली मी माझ्या मुलांबरोबर राहणार. पण गांधारी, धृतराष्ट्र सगळ्यांनी सांगितलं की आता तुझं वय झालंय, तुला सून आली आहे. द्रौपदी म्हणजे ऑलरेडी मॅरिड आहेत ना ते, तर आता तुला सून आली आहे, तर तुझं वय झालंय, तू इथे राहा. आणि म्हणून कुंती गेली नाही, पण आपल्या मुलांमध्ये तिचा जीव प्रचंड होता. आणि हे माद्रीलाही माहीत होतं. माद्रीनी सहगमन करताना कुंतीला सांगितलं की मला माहिती आहे तुम्ही माझ्या मुलांच्यात आणि तुमच्या मुलांच्यात भेदभाव करणार नाही, म्हणून मी सुखाने जाते. सो मच सो की जेव्हा हे 5 पांडव आणि द्रौपदी वनवासात गेले ना, तेव्हा कुंतीने द्रौपदीला बाजूला बोलावलं आणि काय सांगितलं माहिती आहे, हे बघ सर्वांची काळजी घे, पण एक लक्षात ठेव, तो सहदेव आहे ना, तो जरा नाजूक आहे, त्याची जास्त काळजी घे. म्हणजे म्हणजे जरी तो माद्रीच्या माद्रीचा मुलावर पुत्र होता तरी तिने असा कधी भेदभाव केला नाही केला. आणि कुंती नेहमी एक आई म्हणून आपल्या मुलांच्या मागे उभी राहिली. तिचं मला न आवडलेली एकमेव गोष्ट म्हणजे तिने कर्णाला आपलंसं केलं नाही. आणि जेव्हा केलं ते अगदी युद्धाच्या तेव्हा, की अर्जुन तरी जाईल किंवा म्हणजे अशी भीती वाटल्यावर तिने केलं. हा कर्णावरचा अन्याय आहे. पण मी सत्यवतीच्या बद्दल बोलताना तुम्हाला सांगितलं, तिने कोण कसा डिसिजन घेईल हे आपल्याला ठरवता येत नाही. आणि त्या क्षणी कर्णाला सांगितल्यावर कर्णाला काय वाटलं, शी इज नॉट टॉकिंग आउट ऑफ लव्ह फॉर मी, तिला अर्जुनाची काळजी आहे म्हणून ती आली आहे. म्हणजे इतकं करून कर्णाला आई मिळाल्याचं सुख कधी झालंच नाही. आणि विच इज राईट, आई मिळालीच नाही त्याला. असं ताई तुम्ही आत्ता मेन्शन केलं की कुंतीनी द्रौपदीला बोलवलं आणि सांगितलं की सहदेवची जास्त काळजी घे. सो म्हणजे द्रौपदीचं लग्न झालं होतं आणि ती त्यांच्या घरात आली होती. असं म्हणतात की जेव्हा ते आले आणि म्हटलं की आई आम्ही काहीतरी आणलं आहे, सो कुंतीने न बघता म्हटलं की 5 भावांमध्ये वाटून घ्या. अगदी बरोबर. सो त्याबद्दल द्रौपदीबद्दल खूपच छान प्रश्न विचारला, कारण ह्याच्याबद्दल बोलायला मला आवडतं. एक गोष्ट अशी आहे की आधी आपण द्रौपदीचा जन्म कसा झाला बघू. द्रौपदीला म्हणजे द्रुपद नावाचा राजा, त्याला द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी मुलगा हवा होता. मुलगा कशासाठी हवा होता बघा, द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी. आणि त्यांनी यज्ञ केला. आणि मग कथा असं सांगते की त्या यज्ञातून एक मुलगा आणि मुलगी, मी म्हटलं ना जुळे खूप आहेत, तसे बाहेर आले. कोण, दृष्टद्युम्न हा मुलगा आणि द्रौपदी. एक गंमत लक्षात घ्या की कुठल्याही यज्ञातून, अग्नीच्या ज्वाळातून एक 25 वर्ष म्हणजे तरुण मुलगी येईल का, कपडे बिपडे घालून सुंदर अशी येईल का. याचा अर्थ काय की त्या यज्ञाचा प्रसाद म्हणून काहीतरी त्यांनी ट्रीटमेंट घेतली. रामायणात पण ते दशरथा हे घे पायसदान म्हणून दिलेलं आहे वगैरे वगैरे, तसं काहीतरी होऊन त्याला जुळं झालं. आणि ही मुलगी, दृष्टद्युम्न तर सूड घ्यायलाच आलेला आहे, हिच्याही मनात सुडाची भावना जन्मापासून रोवली गेलेली आहे. आणि ती आपल्याला सतत दिसते. मग तिला अग्निकन्या का म्हणतात ते मी शेवटी सांगेन. मग तिने ते पण लावला आणि तो विवाह केला. एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्यांनी पण जिंकला अर्जुनानी, तेव्हा ते सगळे ब्राह्मणाच्या वेशात होते. कारण लाक्षागृहात म्हणजे ते सुटून आलेले आहेत आणि त्यांना दाखवायचं नव्हतं अजून की आम्ही कोण आहे. तरी सुद्धा तिने त्यांना मान्य केलं. कारण एकदा जर माझ्या वडिलांनी शब्द दिलाय तर मी हा पराक्रमी आहे ब्राह्मण, तर मी याच्याशी विवाह करेन. असं नाही म्हणली की मी ना राजकन्या आहे, हा कोण कुठला, असं नाही केलं. मग कृष्ण त्यांच्या मागोमाग गेला, म्हणजे पाठलाग केल्यासारखा. आणि का तर त्यालाही आश्चर्य वाटत होतं, हे कोण 5 ब्राह्मण आहेत. आणि त्याला साधारण अंदाज आला होता की हे 5 आहे, त्या अर्थी हे कोण असतील. द्रुपदला पण आयडिया होती का की हे 5 नाही, त्याला नव्हती तेव्हा, कल्पना नव्हती. आणि मग काय झालं
ते गेल्यावर ह्यांनी म्हटलं आता खरं सांगा, ज्या मुलांची लग्न होणार आहेत आणि ह्यातल्या काहींचं ऑलरेडी त्यांच्या पत्नी आहेत आहे, म्हणजे मोठी आहेत ही मुलं, तर आई आम्ही काय भीक आणली आहे, मग ती तुम्ही मागून घ्या, वाटून घ्या, असं कोणी म्हणेल का? पण महाभारतात सुद्धा असा उल्लेख येतो. हे पुन्हा माझ्या मते थोडंसं समर्थनात्मक येतं. कारण महाभारतात असेही उल्लेख आहे की युधिष्ठिराला लक्षात येतं की द्रौपदी प्रचंड देखणी आहे आणि इतकं देखणं महाभारतात दुसरं कोणी दाखवलं नाही आहे. आणि त्याच्या लक्षात येतं की 5 भावंड हिच्याकडे आसक्तीने बघतायत, तर तिच्यावरनं भांडण नको म्हणून तो असं सुचवतो. हा, म्हणजे भाऊ ते भावाभावात भांडणं म्हणून नको, ती सर्वांची होऊन राहिली तर बरं. जशी पॉलिगॅमी होती, म्हणजे एक राजा आणि 5 स्त्रिया अलाउड होतं, तसं काही ट्राईब्समध्ये एक स्त्री आणि अनेक नवरे हे पण चालत असे. आज सुद्धा अशा काही असतात, मातृसत्ताक ज्या असतात विशेषतः त्या ट्राईब्समध्ये असं चालू शकतं. पण या कारणासाठी ती त्यांची झाली 5 जणांची. पण मला एक अगदी द्रौपदीच्या बद्दलची खूप दुःखद गोष्ट सांगायची. ती अशी की पहिल्या दिवशी युधिष्ठिर सांगतो तिला, पहिल्या दिवशी नाही, पहिल्या रात्री, तू आता असं कर द्रौपदी, आज रात्री आम्ही सगळे या बाजूला डोकं आणि तिकडे पाय करून बसतो, झोपतो, आणि तू आमच्या पायाखाली अशी झोप की आमचे सगळ्यांचे पाय तुझ्या अंगावर पडतील. पादोपधानम भूतवा, म्हणजे पायाखालची उशी होऊन तू तिथे झोप. काय आणि हे धर्मराज युधिष्ठिर कडे. आणि मला सर्वात वाईट वाटतं की जी द्रौपदी पुढे एक गोष्ट ऐकून घेत नाही कुणाची. अरेला का रे असं सारखं तलवार घेऊनच उभी असते. तिने हे का ऐकलं? याचं एक कारण असं की कल्पना करा, आज तुमचं लग्न झालंय आणि त्या दिवशी काय अगदी आजकालची मुलगी असली तरी सुद्धा त्या दिवशी काहीतरी एक मनावर दडपण असतं, एवढा आत्मविश्वास नसतो, काय असेल, आणि म्हणून ती गप्प बसली त्या दिवशी. एनिवे, दुसरे दिवशी सगळं कळलं कोणाला, हे पांडव आहेत हेही कळलं आणि ते 5 जणांची बायको झाली ते कळल्यावर द्रुपद आणि धृष्टद्युम्न येतात. हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि आजकालच्या स्त्रियांनी हे लक्षात घेतलंच पाहिजे की ते येऊन त्यांना म्हणतात 5 जण कसे विवाह करता, आम्ही आमच्या मुलीचा विवाह फक्त अर्जुनाशी करू असं सांगितलेलं आहे, तुम्हाला तो अधिकार नाही. पण तिथे कृष्ण येतो, तिथे धर्म येतो आणि कसं तरी तिला, म्हणजे त्या दोघांना परतून लावतात. मला आनंद असा आहे की कोणत्याही कारणाने आपल्या मुलीच्या लग्नात फसवणूक झाली तर तिच्या मागे माहेरची मंडळी उभी राहिली. महाभारतामध्ये शकुनी पण राहिला, गांधारी, हे दोघं पण आले भांडायला. मग हे आपण का नाही करू शकत ना? हा पण कधीतरी विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे कोणाची अशी होऊ नये, पण झालीच तर आपण ते केलं पाहिजे. ठीक आहे, पुढे द्रौपदीनी काय काय केलं ते सगळं तुम्हाला माहिती आहेत, त्या गोष्टी मी सांगणार नाही. पण एक सांगते, त्या मयसभेचा उल्लेख आहे. म्हणजे त्या दुर्योधनाला वाटलं हे पाणी आहे म्हणून त्यांनी वस्त्र थोडं वर केलं तर ती जमीन होती, मग तो पडला. मग द्रौपदी फिदी हसली, अजिबात नाही. आणि द्रौपदी कशाला आलेल्या राजसूय यज्ञासाठी बोलावलेले पाहुणे. तुम्हाला असं वाटतं का की एखाद्या राजाची राणी त्यांचं सेवा करायला जाणार आहे? ती तिथे नव्हती, पण आगीत तेल ओतायला हे काही प्रसंग घातले जातात. आणि मग मी म्हटलं तसं राजसूय यज्ञात पांडव पण हुशार आहेत. त्यांनी दुर्योधनाला काय काम दिलं माहितीये? आम्हाला जो अहेर घेऊन येणार आहे तो कोणी काय आणला ते लिहायला बस. आणि दुर्योधन तिथे बसतो आणि त्याला वाटतं बापरे केवढं मिळालं यांना धन, हे मला पण पाहिजे. आणि मग तो परत गेल्यावर शकुनीला म्हणतो खूप पैसा आहे रे, कसा घेता येईल? शकुनी म्हणतो अरे तो युधिष्ठिर आहे ना, तो द्यूतप्रिय आहे, त्याला बोलाव, तो येईल आणि मी उत्तम द्यूत खेळतो, मी त्याला हरवीन. त्याप्रमाणे बोलावतात आणि हे सगळे जातात. युधिष्ठिराला द्यूत म्हटलं की संपलं. आजकाल कसं असतं ते काय
म्हणजे साधं फोन उघडला की काहीतरी रमी म्हणजे पत्त्यांचं सुद्धा लोकांना वेड लागलंय. लावतात. वेड पण नाही, व्यसन लावतायत. ॲडिक्शन. कुठलंही गोष्ट अति झाली की जे होतं तसं करू नये. पण ठीक आहे, हा आला. पुन्हा एकदा शकुनी इतका चावट किंवा दुष्ट नव्हता, तो एक्सपर्ट होता. आता तुम्ही असं म्हणाल का की सचिन तेंडुलकरनी सिक्सर्स मारल्या ना, म्हणजे तो त्यांनी काहीतरी फसवा फसवी केली असं नाहीये. दरवेळेला काही लोक असतात, तो एक्सपर्ट होता त्यातला. आणि मुख्य म्हणजे युधिष्ठिर नव्हता आणि तो हरला. हरला तर हरलास, ठीक आहे, सगळं गावं दागिने अमकं तमकं हरलास, राज्य हरलास. मग त्याला विचारलं आता काहीच नाही उरलं. तर त्यांनी काय म्हटलं, आहेत की माझे भाऊ आहेत की. आणि पहिला नकुल, मग सहदेव, मग हे, आणि मग शेवटी स्वतःला हरला. आता कौरव चेकाळलेत. दे नेव्हर एक्सपेक्टेड. त्यांना हे काही नको होतं, त्यांना ते सोन्याचे दाग दागिने वगैरे खूप झालं असतं. पण हे झाल्यावर तो म्हणला आता माझ्याकडे काहीच नाही. मग त्यातल्याच एकाने सुचवलं की का तुझी पत्नी आहे की अजून. आणि मग त्यांनी पत्नीला पणाला लावलं. हे पूर्ण चुकीचं आहे. आणि सर्वात चुकीचं असं आहे की हा द्यूताचा खेळ बघायला जे लोक आसपास बसलेत, उदाहरणार्थ भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र, कृप, वयानी वडील मंडळी आहेत मागच्या, कोणीतरी थांबायला हवं की अरे बास, आता खेळ आहे हा, लेट इट गो. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. कोणी बोललं नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. मग आणा द्रौपदीला. ती कारण युधिष्ठिर तिलाही हरवून बसला. ती रजस्वल आहे म्हणून ती इथे सभेत आहे, म्हणजे उपस्थित नाहीये. तिला आणा म्हटलं. द्रौपदी अग्निकन्या, ती बरी अशी येणार आहे. ती त्या ह्याला म्हणाली, कोण तो जो सेवक आधी गेला होता, अरे जाऊन त्या ह्याला विचार राजाला की मला पणाला लावायच्या आधी तो हरला होता का नंतर हरला. मग तो काय बिचारा बोलणार. तो आला. मग त्यांनी हा प्रश्न विचारला. द्रुत या युधिष्ठिराला किती शरम वाटायला पाहिजे. तो खालीमान घालूनच बिचारा बसला होता. मग दुर्योधन उठला. तो म्हणला अरे येत नाही म्हणजे काय ती, जा रे दुःशासना तिला घेऊन ये. रजस्वला स्त्रीचे केस मोकळे असायचे तेव्हा, म्हणजे तिने वेणी घालायची म्हणून त्यांनी काय पकडायचं तर तिचे केस खेचले आणि तिला खेचत आणली. किती वाईट अवस्था. ती एकवस्त्रा होती, तर ती हारली होती. याला उत्तरीय म्हणतात, वरच्या पदराला. ओढणी म्हणा, पदर म्हणा काही. तर दासांना उत्तरीयाचा अधिकार नसतो. पांडवांनी आपापली उत्तरीय जमिनीवर काढून ठेवलेली आहेत. अच्छा. तर दुर्योधन म्हणाला तू हारली आहेस ना, तर तुझं उत्तरीय काढून ठेव. ती म्हणाली मी काढणार नाही. तर तो म्हणला काढणार नाही म्हणजे काय, खेच रे दुष्या, म्हणजे खेचायला लागले ते. अशा रीतीने द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न झाला. विनयभंग म्हणून नाही. तिने जर आपणहून काढून ठेवलं असतं तर कदाचित ते झालं नसतं. पण त्याच्या हिने द्रौपदीने विचारलेला प्रश्न खरा आहे की नवऱ्याचा बायकोवर किती अधिकार असावा. मला आठवतं कितीतरी लोकांमध्ये नवऱ्याला मालक, धनी अशा हाका मारायची पद्धत होती पूर्वी. मला ते खूपच अरे बापरे असं वाटायचं, म्हणजे काय वस्तू आहे का बायको म्हणजे. पण एनिवे हे सगळं झालं. आणि मग ते झाल्यावर मग धृतराष्ट्राचे डोळे उघडले. तो म्हणाला की नाही नाही, कुरुकुलाच्या वधूचा हा अपमान आहे, हे होता कामा नाही. तो म्हणतो तिचं सोडा तिला. आणि मग तिला तिचं वस्त्र सोडतात वगैरे. ती उभी राहते. आणि तेव्हा धृतराष्ट्र द्रौपदीला म्हणतो ऐकण्यासारखी गोष्ट आहे, सभा आहे पूर्ण भरलेली, हे सगळे गप्प बसलेले वीर तिथे उभे आहेत, की तुला मी 3 वर देतो, काही पण माग. अच्छा. तर दुर्योधन कपाळाला हात लावतो. तर पहिल्या कोणी पण स्त्री असते, अगदी तू किंवा मी असते, तरी मी म्हटलं असतं जे जे त्याने हरवलं ना ते सगळं पहिल्या वरात परत द्या, की संपलं, म्हणजे काही उरलंच नाही. द्रौपदी काय म्हणते, माझ्या पतींना मोकळं करा.
त्यांना तुम्ही दास केलेत ना, त्यांना मोकळं करा. ते म्हणलं केलं. मग तो दुर्योधन म्हणतो आता बहुधा पुढच्या वरात ती असं मागणार की हरवलेलं सगळं द्या. मग दुसरा वर काय पाहिजे, तर म्हणाली दुसरा वर असा पाहिजे की प्रत्येकाला त्याचं त्याचं शस्त्र द्या. अच्छा. भीमाला गदा द्या, अर्जुनाला काय धनुष्यबाण द्या वगैरे वगैरे. ते म्हणतात दिलं. कौरव असा जीव मुठीत घेऊन बसलेले कधीही बोलते असं. आणि मग तो म्हणतो मुली तुला तिसरा वर काय पाहिजे. ही खरी द्रौपदी. ती म्हणते मला नकोय तिसरा वर. माझ्या नवऱ्यांच्या मनगटात जोर असेल तर ते गेलेलं सगळं परत आणतील. काय बाई आहे. म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं, आपल्याकडे आत्ताच्या 2025 मध्ये सुद्धा अशा किती बायका आहेत की ज्या नवऱ्यांची महत्वाकांक्षा अशी फुलवतील, जागवतील, त्यांच्या मागे उभ्या राहतील. आणि केवढा मोठा विश्वास, माझा नवरा करेल हे, तुमची मला गरज नाही. आणि ते पण की ते डिझर्विंग असतील तर ते घेतील. एवढं त्यांच्या अंगात ताकद असेल तर ते हवं ते करतील. मला तुमचा वर नको. एखाद्याने दिलेला राजा, तुमचा सासरा, त्याचा वर नाकारणं ह्या एक प्रकारे तिच्याकडे होता एक वर, इझी वे नाही घेतला तिने. नाही घेतला. माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे, तो आणेल. तेव्हा कर्ण असं म्हणतो पंचानाम पांडुपुत्राणाम नवरेषा द्रौपदी भवत. पांडुपुत्र सगळे समुद्रात बुडले होते. ही द्रौपदी त्यांची नौका बनली आणि तिने त्यांना वाचवलं. गेले. मग शकुनी म्हणाला आता पुन्हा द्यूत, अनुद्यूत. आणि तेव्हा एकच पण लावायचा, जो हरेल एकच डाव. त्यांनी 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदीनी आणि कुंतीनी जीव तोडून युधिष्ठिराला सांगितलं नको रे, नको जाऊस, नको, काहीतरी काळबेर आहे, त्याशिवाय हे एवढं झाल्यावर कोण करेल. नाही. युधिष्ठिराला राहावलं नाही. आणि मग पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. तो पुन्हा हरला आणि मग ते वनवासात गेले. वनवासात गेल्यावर आपली जी समजूत असते, रामाच्या वनवासासारखा यांचा वनवास नाही आहे. यांच्यासाठी प्रासाद बांधलेले आहेत त्या वनांमध्ये, द्वैतवन वगैरे मध्ये. शिवाय यांच्याबरोबर दासदासी आहे आणि आरामात आयुष्य चाललंय. 2-4 वर्ष गेल्यावर द्रौपदी पुन्हा चिडते. मी आता म्हटलं तसं नवऱ्याची महत्वाकांक्षेचा निखारा म्हणजे पेटता ठेवणं. ती म्हणते तुम्ही काय मजा करायला आलाय तिथे. म्हणजे ती हा शब्द वापरत नाही, पण फार्म हाऊस मध्ये जाऊन एन्जॉय करावं तसं करताय का तुम्ही. प्रत्येकाने कामाला लागा. ती युधिष्ठिराला म्हणते ठीक आहे तुला द्यूत आवडतं मग शिक ना. किती दिवस तू असं न शिकता हे खेळणार. नलानी लिहिलेले अक्षतत्व आणि अक्षहृदय नावाचे 2 ग्रंथ आहेत, त्यांचा अभ्यास कर. अर्जुनाला म्हणते हे आपलं सगळं संपलं की तुला युद्ध करायचंय ना, मग जा इंद्राकडे आणि त्याच्याकडनं अस्त्रविद्या शिक. भीमाला म्हणते तू आचारी, तू खायला आवडतं ना, स्वयंपाक शिक. नकुल सहदेवांना सांगते तुम्ही वेटरनरी सायन्स शिका. आपल्याला माहीत नसतं पण नकुल इज अन एक्सपर्ट इन काउज म्हणजे कॅटलमध्ये, आणि सहदेव घोड्यांमध्ये. कारण राजासाठी ते आवश्यक आहेत सगळे. म्हणजे द्रौपदी पुन्हा त्यांना मदत करते. किती त्या बाईने किती धडपडायचं, किती. आणि असे नवरे की जे स्वतः काहीच करत नाही, ते एक्सेप्ट भीम. तो सगळीकडे म्हणतो तुला दुःशासनाने असं केलं ना, मी त्याला मारून त्याच्या रक्ताने भरलेल्या हाताने तुझी वेणी घालीन वगैरे वगैरे. एनिवे मग ते वनवासात जातात. तो सगळा भाग आपण सोडून देऊ कारण सर्वांना माहिती असतो तो सहसा. बाय द वे द्रौपदीला 5 मुलं होतात. इतकी सुंदर नावं आहेत, सुतसोम, श्रुतकीर्ती वगैरे नावं आहेत त्यांची. आणि एकदम आपण युद्धाकडे उडी मारूया. आणि युद्धानंतर द्रौपदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अश्वत्थामा त्या सगळ्या पांडवांना रात्री जाऊन एका रात्रीत मारतो. पांडवांच्या मुलांना. त्याला वाटतं ही पांडवच आहे, पण ते पांडवांची मुलं असतात. आणि दृष्टद्युम्न कारण त्याने खोटेपणाने
द्रोणाचार्यांना मारलंय. नरोवा कुंजरोवा वगैरे वगैरे कथा आहेत त्या, की अश्वत्थामा मृतः, अश्वत्थामा गेला. पण माणूस का हत्ती माहिती नाही, हे हळू बोलला. कोण बोलला? धर्म, युधिष्ठिर. म्हणजे खरं बोलणारा म्हणून प्रसिद्ध असलेला. एनिवे, एका आईची 5 मुलं एका रात्रीत मृत्यू पावली आहेत. काय झालं असेल तिचं? पण मी तुम्हाला म्हटलं तसं द्रौपदी सूडबुद्धीवाली आहे. तिने भीमाला काय सांगितलं? हे बघ, कुणी मारलं? तो म्हणला अश्वत्थाम्याने. त्याला माझ्या समोर आणेपर्यंत मी पाण्याचा थेंब घेणार नाही. म्हणजे ती गडबडली नाही, रडली नाही, काहीतरी आक्रोश करत आक्रस्ताळेपणा केला नाही. मी त्याचा सूड घेईन, मला न्याय पाहिजे. म्हणजे केवढी भावना आहे. आणि हे करायला असं नाही की ती मनाने अगदी म्हणजे भावना शून्य होती, असं नाही आहे. पण ही भावना सुडाशी जास्त होती. आणि ती तो आला, मग त्याला पकडला. तुम्हाला माहिती आहे अश्वत्थाम्याच्या डोक्यावर एक मणी होता असं म्हणतात. तो युधिष्ठिराला ती कापायला सांगते. आणि कापल्यावर युधिष्ठिर काय करत असेल? युधिष्ठिराने पुढे तो मणी आपल्या मुकुटामध्ये घातला. बरं, अशी कथा महाभारतात येते. आणि मग द्रौपदी शांत होते. म्हणजे आधी सूड, राग याच्यातनं गेल्यावर ती शांत होते. पुढे एकदम मला असं सांगायचंय की युद्धानंतर मग ती सम्राज्ञी होते हस्तिनापूरची. काय तिला आनंद झाला असेल की माझा एकही मुलगा नाही, हा सगळा संहार झालाय. कसलं साम्राज्य आणि कसला अभिषेक. पण ती सगळं करून घेते, आपलं कर्तव्य कधीही सोडत नाही. आणि मग हे लोक जेव्हा वानप्रस्थाला जायचं ठरवतात तेव्हा जाते. स्वर्गारोहण पर्व नावाचं शेवटचं 18वं पर्व आहे. त्याच्यात सर्वात आधी द्रौपदी पडली असं सांगितलं जातं. कारण ती स्त्री होती. इतकं सहन केलंय त्या बिचारीने. कुठे ती हिमालय चढणार होती, कुठेतरी खालीच पडली. सगळे पांडव ज्या रीतीने नाहीसे झाले, मृत्यू पावले, ते एक फार वाईट आहे. मला नेहमी वाटतं की विचार करा, कौरवांना वीरगती मिळाली. क्षत्रियाला युद्धात मरण येणं हे त्यांच्या दृष्टीने मोठं असतं. पांडव कधी गेले, कुठे गेले, त्यांचे अंत्यसंस्कार झाले का, काही माहिती नाही. कौरवांचे अंत्यसंस्कार भीष्माने करायला लावले युधिष्ठिराला. की हो, की ते तुझे भाऊ आहेत, त्यांचे अंत्यसंस्कार कर. भारतीय मनासाठी ते फार महत्वाचं आहे ना. एनिवे, तर अशी ही द्रौपदी म्हणे यज्ञातनं निर्माण झाली आणि हिमालयाच्या कुशीत कुठेतरी नाहीशी झाली. तरी पण द्रौपदीचं वर्णन केलं की ती मानिनी, अभिमानी, स्वाभिमानी अशीच आपल्याला आठवते की नाही? कुणालाही. हां, एकदाच बिचारीला ते म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तिला अग्निकन्या का म्हणतात? अग्नीतनं निर्माण झाली म्हणून नाही, ती अग्नीसारखी होती. फिअर्सफुल. नुसतं ते नाही, तेजस्वी पण होती, खूप तेजस्वी होती. आणि त्याच वेळेला तुम्ही जवळ गेलात तर ती दाहक पण आहे, नाही का? तर द्रौपदी ही अग्निकन्या या अर्थाने होती. याच्या ॲज अगेन्स्ट दॅट मी तुम्हाला सीतेला क्षमा, पृथ्वीची कन्या का म्हणतात ते सांगते. सीता खाली मान घालून सगळं बिचारीने ऐकलं. यौवराज्याभिषेक, वनात जायचंय, वनात जा. काही सगळ्या कशाला तिने अरेला कार्य केलं नाही हिच्यासारखं. ती क्षमाशील होती. आणि पृथ्वीचं दुसरं नाव क्षमा आहे आणि म्हणून तिला आपण पृथ्वी कन्या म्हणतो. द्रौपदीच्या आयुष्यातला मला जो खूप वाईट प्रसंग वाटतो तो म्हणजे तिचं जे काय त्या सभेमध्ये झालं. वस्त्राकर्षण म्हणा, वस्त्रहरण म्हणा, हरण पूर्ण झालं नाही पण म्हणून काय जे झालं, कुठल्याही स्त्रीवर असा प्रसंग येऊ नये. आणि सगळी मोठी माणसं बरोबर असताना मग तेव्हा असं आपल्याला सांगितलं गेलं की तिने कृष्णाचा दावा केला. मी तेच विचारणार होती आता. आणि मग कृष्णाने वस्त्र पुरवली. कृष्ण तेव्हा द्वारकेत होता. द्वारकेतनं वस्त्र पुरवता येणं जरा अवघड आहे थोडं, पण ठीक आहे असं दाखवलं. म्हणजे थोडक्यात काय, आपणही कठीण प्रसंगात
आपल्या आवडत्या व्यक्तीची, आवडत्या देवाची आठवण करतो, तसं तिने केलं असेल. पण ह्या द्रौपदीच्या, तिच्यावर खूप लिहिलं गेलंय आणि अजून अनेको वर्ष लिहिलं जाईल, कारण तिचे अनेक स्वभावाचे सुंदर पैलू आहेत. पण द्रौपदीकडनं शिकण्यासारखं खूप आहे, ते तुमच्या आता लक्षात आलंच आहे. पण मी द्रौपदीचा माझ्या व्याख्यानाचा शेवट असा करीन, एक पुष्यमित्र उपाध्याय नावाचा अतिशय तरुण हिंदी कवी आहे. त्यांनी एक कविता लिहिली आणि मला त्या मुलाचंच म्हणायला पाहिजे, माझ्यासाठी तो लहान तरुण मुलगाच आहे. इतकं सुंदर लिहिलं आहे ते मी बोलते आणि मग थांबते. आणि ते असं आहे, तो म्हणतो, उठ द्रौपदी मेहंदी छोड़ो, खुद ही अपना वस्त्र संभालो, सिर झुका के बैठे पांडव, अब गोविंद न आएंगे, अब खुद को शस्त्र उठाकर तुम्ही संभालो. हा आजच्या सगळ्या स्त्रियांना संदेश आहे की गोविंद दरवेळेला कृष्ण येणार आहे तुमच्या मदतीला, अशा भ्रमात राहू नका. काय कराटे शिका, पेपर स्प्रे जवळ ठेवा, काय करा, पण स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका. हा द्रौपदीला दिलेला पुष्यमित्र उपाध्यायाचा संदेश मला खूप आवडतो. आणि आता तुमच्या लक्षात येईल की सत्यवतीपासनं द्रौपदीपर्यंत काय स्त्रिया आहेत, आणि ह्यांच्या व्यतिरिक्तही अजून काही चिकार आहेत. मी त्यातल्या त्यात मोठ्या सर्वांना माहीत असलेल्या असाच फक्त विचार केला. तेव्हा या सगळ्या स्त्रियांना माझा सलाम, नमस्कार. सुचेताताईंनी आज खरंच आपल्याला खूप छान एक संदेश दिला आहे की आजच्या महिलांना सुद्धा स्वतःचं रक्षण स्वतःच करायचं आहे, कुणीतरी आपल्या हेल्पला येईल याची अपेक्षा करू नये. आणि खरोखरच ताईंनी सांगितलेल्या गोष्टी आय एम शुअर आमच्या ऑडियन्ससाठी पण इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग होत्या. These women of Mahabharata are not just stories. They are the symbol of strength, wisdom, determination and courage. With this thought, Sassy Sakhi will sign out. तुम्हाला आजचा आमचा हा विषय आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही आणि कुठले विषय तुमच्याकडे सजेशन्स असतील आमच्यासाठी तर तेही नक्की कळवा. Stay healthy, stay informed. Until next time, keep shining.